नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। कुंडली कबरदा हरी विठ्ठल बोला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय चलो विठ्ठल 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 कुंडली कबरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय सब संतन की याजसाठी केला होता अट्टाहास याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा हुंडलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परणिली नोबरी तुका म्हणे मुक्ती परणिली नोबरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची राजा कृपा दाने कथेचा विचार राजा कृपा दाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सधय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि यौन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यमुश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोधिवक्त्रं खलानिशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याच्या हेतून आपल्या पुढे जो मी अभंग म्हणून दाखवलेला आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि प्रासंगिक आहे. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत श्री तुकोबऱ्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला, प्रयत्न केलेत, कष्ट केलेत, खूप सायास केले. ते सर्व करण्या पाठीमागचा माझा हेतू हाच होता की माझा अंतकाळ अर्थात माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड व्हावा म्हणजे साखर वगैरे अशा प्रकारचा गोड नाही. गोड शब्दाचा सांगेल वेळेनुसार त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल. गोड होण्याकरता गोड होण्याकरता मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला आणि तो माझा शेवटचा दिवस खरंच गोड झाला. एवढा गोड झाला त्या गोडपणाचा आनंद आता मला माझ्या हृदयात मावेनासा झाला. त्या आनंदाचं स्वरूप जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी आता निश्चिंत झालो. आपण सर्वजण सचिंत आहोत, संत निश्चिंत असतात. ती निश्चिंतता मी माझ्या प्रयत्नामुळे अर्थात मानवी जीवनामध्ये 2 प्रकारचं जीवन मनुष्य जगत असतो. 2 प्रकारचं उद्दिष्ट, 2 प्रकारचं साध्य हेतू ध्येय ठेवून जगत असतो. ते 2 प्रकारचं साध्य म्हणजे एक आध्यात्मिक कल्याण आणि एक लौकिक कल्याण. या दोन्ही अर्थानं तुकोबराय म्हणतात माझं जीवन आता निश्चिंततेला प्राप्त झालं आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. त्याच्यामुळे माझी धावाधाव, हे हवं ते हवं, हे राहिले ते राहिले, सर्व माझ्या जीवनातलं आता संपलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट मात्र अवश्य घडली बरं का. तुकोबराय म्हणतात हे सर्व करत असताना ज्या शास्त्राच्या साधू संतांच्या प्रमाणाच्या आधारावर, शास्त्राच्या निकषावर मी माझं जीवन घासून तपासून पाहिलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यानुसार जीवन जगल्यानंतर असं कळून आलं की आपण जगलो ते योग्य जगलो, योग्य संगतीत जगलो, योग्य विचारानं जगलो. आणि म्हणून लोकांनी माझं आता कौतुक करण्यापेक्षा माझं मलाच कौतुक वाटायला लागलं की मी जे जगलो, मी जे वागलो ते योग्य वागलो. त्याच्यामुळं मी योग्य आहे, सत्य आहे. त्याच्यामुळं माझं मलाच कौतुक वाटायला लागलं. त्याचं साधन आहे तुकोबराय सांगतात की मूळ मानवी जीवनाचं कल्याण करण्याकरता लागणारं जे भगवान परमात्म्याचं नाम साधन आहे ते माझ्या मुखाला सहजरित्या अनायासे सहज यायला लागलं. आणि म्हणून मी स्वतःला धन्य समजतो की मी कौतुक करतो माझ्या जीवनाचं, इतरांचं मला माहिती नाही, पण माझं जीवन मात्र धन्य अशा प्रकारचं झालेलं आहे. मानवी जीवनाची अंतिम कर्तव्य, अंतिम साध्य, मुक्ती, मोक्ष ते मला प्राप्त झालेलं असल्यामुळे आणि ते प्राप्त करण्याकरता काहीचे जन्मच्या जन्म जातात, पण माझ्या योग्य दिशेनं प्रयत्न केल्यामुळे, योग्य जीवनामध्ये मार्गदर्शक मिळाल्यामुळे माझं जीवन असं सुखकर, अगदी सरळ लाईनमध्ये, असं रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये, आचाराच्या रेषेमध्ये असेल, वागण्याच्या रेषेमध्ये असेल, सरळ जाऊन तिथपर्यंत थांबलं माझं जीवन. आणि जे प्राप्तव्य माझ्या जीवनामध्ये अर्थात सर्व मानवाच्या जीवनामध्ये हवं असतं, ज्याच्यासाठी माणसं रात्रंदिवस प्रयत्न करत असतात, काहींचे जन्मच्या जन्म जातात, पण तुकोबराय म्हणतात याच जीवनामध्ये मुक्ती नावाचं साध्य मला प्राप्त झालेलं असल्यामुळे आता मुक्ती तर प्राप्त झाली, पण प्रारब्ध आणखी शिल्लक आहे. म्हणजे शिल्लक आहे ते मात्र मी आता समाजाच्या, जगाच्या, राष्ट्राच्या हितासाठी खर्च करणार आहे, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आज हा
एक दिवशी अर्थात हरिकीर्तन महोत्सव किन निमित्त आहे हे सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य असतं त्याचा उल्लेख केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि या ठिकाणी तर आवर्जून सांगितलं पाहिजे, कारण हे गाव मुळातच पवित्र पुण्यवान गाव आहे. मी इथं आलो म्हणून या गावचं तुमचं वर्णन करायचं असं नाही. मी काय वर्णन करणार. अत्यंत पवित्र गोड पुण्यश्रीला माता भीमेच्या या तीरावर वसलेलं गाव आहे. वरदायिनी आहे. जिकडं तिकडं हे जी हिरवळ दिसते ना, ही हिरवळ नुसती नजरेत डोळ्याने दिसणारी हिरवळ नाही, तर ही परमार्थाची सुद्धा हिरवळ आहे. विठाल विठाला 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 विठाला. जसा या परिसरातील भौतिक विकास असेल, तसा आध्यात्मिक विकासही करणारी खूप थोर थोर संत महात्मे या परिसरात अन्य ठिकाणी जन्माला आलेले आहेतच, पण या गावामध्ये विशेष आमचे तुमचे आपले सर्वांचे अत्यंत श्रद्धेय पूज्य दैवत असणारे गुरुवर्य नथुसिंग बाबासारखे थोर संत महात्मे, गुरुवर्य प्रातस्मरण लक्ष्मण बाबासारखे थोर महात्मे गावातील. मी आपल्या एका दिवसाकरता 2 दिवसाकरता कार्यक्रमाला आलेलो आहे, त्याच्यामुळे बाकीचं माहिती नसेल मला प्रत्यक्ष, पण या गावातील परिसरातील थोर संत महात्म्यांच्या पुण्याईनं सिंचित झालेला हा परिसर आहे. आणि म्हणून या परिसरात या गावात विशेषतः बसलेली सर्व मंडळी बहुश्रुत अशा प्रकारचे आहे. चंदू महाराज बहुश्रुत आहेत, खूप मोठमोठी मंडळी आहे, मोठमोठ्यांचं ऐकलेलं यांनी. मी यांच्या पुढं काहीच नाही, अगदी चिरीमिरी आहे, अगदी एकदम फार छोटा माणूस आहे. या लोकांनी खूप मोठमोठ्याचं श्रवण केलेलं आहे, खूप मोठमोठ्यांचं दर्शन घेतलेलं आहे, मोठ्या संत महात्म्यांचं सानिध्य यांना प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं संस्कारित अशा प्रकारचं हे असणारं गाव, त्या गावामधील हा खराडे परिवार, ज्या परिवाराशी म्हणजे नुसता खराडे परिवारच नाही, आज तो प्रसंग असल्यामुळे त्यांचं नामाचा उल्लेख करणं माझं कर्तव्य आहे आणि प्रेमसुद्धा आहे. खराडे परिवार अर्थात श्रीमती वैकुंठवासी इंदुबाई सावता खराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या घराचा स्नेह आमच्या सर्व वारकऱ्यांचा, दौरा मंडळाचा सर्वश्रुत आहे, बहुश्रुत आहे. त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग कदाचित अन्य कोणाचं नाव असेलही, पण माझीच नियुक्ती कशामुळे झाली मला कळत नाही. अहो म्हटलं माधवराव मला नाही जमत. म्हणले नाही तुम्हीच आलं पाहिजे. मी आजारी आहे, वारी आत्ताच झालेली आहे, वारीचा शीन गेलेला नाही. नाही काही करा पण आलं पाहिजे. मला असं वाटलं की आईसाहेबांची आज्ञा असेल. आणि आमचे दादा सावतोबा म्हणजे नाव सार्थ नाव आहे. बाबांचं नाव इंदुबाई सावता खराडे. हां, माधवरावच्या वेळेला आमचे पांडुरंग सावता खराडे दादा, ज्यांचं आमच्यावर आमच्या सर्वावर खूप खूप प्रेम आहे. आणि त्या प्रेमाचा परिपाक आळंदीला येणं जाणं नेहमीच असतं. आणि पुत्र असावा तर असा सुपुत्र असावा. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली रे क्या खूबे है नूर. आईने मुलाला जन्म द्यावा, अशाच मुलाला जन्म द्यावा की ज्याचा देशासाठी, राष्ट्रासाठी अर्थात धर्मासाठी, आईवडिलांच्या सेवेसाठी ज्याचं आयुष्य खर्च होईल. नाही तो जननी वांझ भली रे, अर्थात ते मोठ्यांचे वाक्य आहे. पुत्र ऐसा देई गुंडा जाता तीनों की झेंडा, जाता तीनों की झेंडा, जाता तीनों की झेंडा. पुत्र ऐसा गुंडा जाता तीनों की झेंडा, जाता तीनों की झेंडा, जाता तीनों की झेंडा. पुत्र ऐसा देई गुंडा जाता तीनों की झेंडा, पुत्र ऐसा गुंडा जाता तीनों की झेंडा. पुत्र ऐसा देई गुंडा जाता तीनों की झेंडा, जाता तीनों की झेंडा,
धर्माचा दिलो झेंडा उभारला ध्वज तिघी लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची ऐशी चराचरी कीर्ती ज्याची जननी जने तो भक्त जने दाता जने या शूर जने. आणि म्हणून असा दात्या या वर्गात बसणारे आमचे दादा पांडुरंगजी दादा यांच्या मातोश्री प्रथम पुण्यस्मरण. हे भाग्य ऐका तुम्ही, ऐकता तुम्ही, बऱ्याच जणच ऐकता. अशा प्रकारचं भाग्य आहे ना. आपण गेल्यावर आपल्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा आपल्या निमित्त काहीतरी सत्कर्म करणारा मुलगा किंवा सत्कर्म होत असेल तर ते आपलं पुण्य म्हणायचं. नाहीतर बरेच लोक जातात पण त्यांच्या स्मरणार्थ एखादा सत्कर्म तर करत नाहीतच नाही कोणी. श्राद्ध बी घालत नाहीत लोक, श्राद्ध बी घालत नाहीत. आजच्या युगामध्ये असं सांगणं थोडंसं अंधश्रद्धा वाटते लोकांना, श्राद्ध वगैरे. मी म्हणतो आपल्यावर ज्यांचे अनंत उपकार आहेत, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्यात, ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहे त्यांच्या प्रती कृतज्ञ असणं हा गुन्हा आहे का? फक्त आमचे नाव बदलले त्याला श्राद्ध म्हणतो, स्मरण म्हणतो, पुण्यस्मरण म्हणतो, दान धर्म करतो, अन्नदान करतो. काहींना हा खर्च व्यर्थ वाटतो, हा खर्च व्यर्थ वाटतो. पुरोगामी विचाराची काही मंडळी असतात, नास्तिक काही मंडळी असतात. खोट आहे, सर्व आहे, फालतूपण आहे. सप्ताह करणं, दरवर्षी गावात ₹1,00,000, 2,00,000, 5,00,000, लाखाचा खर्च करणं फालतूपण आहे, व्यर्थ आहे. अरे वेड्या हो, तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये PhD वगैरे डिग्री मिळवता, गायडन्स तुम्ही ज्याचं घेता त्याचं नाव तुम्ही त्याचा फोटो घरी लावता की नाही? आमचे सरना फार फार सर, मी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहीन. सरांचं नाव घेताना तुम्ही नास्तिक असले तरी मग तिथं तुम्ही त्यांचं कृतज्ञता म्हणून नाव घेता. इथं आयुष्याच जन्मच ज्या मायबापाने दिला त्यांच्याप्रती कृतज्ञ असणं हे सत्पुत्राचं लक्षण आहे. विठ्ठल म्हणून हे सर्व केलं पाहिजे, केलंच पाहिजे. आई वडिलाचं पुण्यस्मरण असेल, त्यांच्याविषयी दान धर्म असेल, त्यांचे आमचे पूज्य वैकुंठवासी अमृत बाबाजी म्हणायचे का रे, तुम्हाला वडिलाची इस्टेट पाहिजे, शेती पाहिजे, पैसा पाहिजे, सोनं पाहिजे, घर पाहिजे वडिलाचं तुम्हाला, आणि त्यांची वारी नको, त्यांची महिन्याची पंगत नको, त्यांच्या गळ्यात असणारी माळ तुमच्या गळ्यात नको, मग ते पाहिजे, हे का नको? अरे हे म्हणजेच जीवन आहे ना. संस्कार म्हणजेच जीवन आहे. ज्याच्या जीवनात संस्कार नाही, योग्य संस्कार नाही, सुसंस्कार नाही, ते जीवनच नाही. विठ्ठल विठ्ठल सांगू, ऐका सांगतो. पूज्य गुरुदेव आमचे गुरुजी मारुती बाबा कुरेकर आमच्या पाठामध्ये नेहमी दृष्टांत सांगत असतात, अधिकही सांगतात. एक कृतज्ञ मुलगा, एक कृतज्ञ मुलगा, एक कृतज्ञ मुलगा असतो, एक कृतज्ञ मुलगा असतो. खूप चुकीचा वागतोय तो कृतज्ञ, खूप चुकीचा वागतोय. पितो काय, खातो काय, नाही ते बोलतो. एकही दिवस असा जात नाही की त्याच्यामुळे घरात भांडणं येणार नाहीत. रोज भांडणं आहेत, पिणं आहे, खाणं आहे, वाईट बोलणं आहे, वाईट वागणं आहे. असं सर्व पाहिल्यानंतर ती माय म्हणते, आई म्हणते, बाळा काय करतोय रे हे? अरे त्याच्यासाठी का मी तुला 9 महिने पोटात वागून तुला हे सर्व सहन केलं, तुला जन्माला घातलं? अरे तुझ्यासाठी मी कष्ट सहन केले, किती कष्ट सहन केले. 9 महिने पोटात वागवलं रे, पोटात वागवलं, 9 महिने वागवलं, 9 महिने वागवलं. 1 वेळ झालं, 2 वेळ झालं, 5 वेळ झालं. आई बिचारी ती कसा चुकीचा वागला, काही भांडणं घरात आली की ती म्हणायची, अरे 9 महिने पोटात वागवलं रे तुला, याच्यासाठी करतो का? हे सोडून दे बाबा, चांगला वाग. लोक काय म्हणतात, नाव ठेवतायत. 9 महिने पोटात वागवलं, 1 वेळ झालं, 2 वेळ झालं, 10 वेळ झालं. आता आमच्या दिदी कीर्तनकार आहे, चांगलं कीर्तन करतात. मी ऐकलं नाही, आमचे मित्र माधवराव नेहमी सांगतात, पोटात वागवलं, 1 वेळ झालं, 2 वेळ झालं, 10 वेळ झालं, तू म्हणायला लागला. ऐका, कृतज्ञ मुलगा आईसोबत बोलतोय, काय लावलंय ग म्हटलं आई?
सारखं सारखं 9 महिने पोटात वागवलं, 9 महिने पोटात वागवलं, 9 महिने पोटात वागवलं. म्हणले दरमहा 5,000 रुपये महिन्यापणानं तुमचे पैसे घेऊन टाक म्हणले. सारखं सारखं काय टुम लावलं, 9 महिने नाव वागवलं, 9 महिने वागवलं. मला सांगा हे उत्तर योग्य आहे का? पण तो कृतज्ञ आहे ना, असंस्कारिक आहे ना तो, म्हणून असा बोलतो. कशा वेदना होत असेल त्या माईला, त्या आईला कशा वेदना होत असतील. हे म्हटलं 9 महिने 5,000 रुपये महिन्याप्रमाणे आणि परत परत बोलायचं नाही. हा झाला कृतज्ञ मुलगा. एक आहे कृतज्ञ मुलगा. गुरुरे बाबा पाठात सांगत असतात, तो दृष्टांत सांगतोय मी. तो कृतज्ञ असतो. तो म्हणतो आई काय करू ग तुझ्यासाठी, काय करू मी, काय केलं म्हणजे तुझे उपकार फेडतील, सांग काय करू तुझ्यासाठी, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. ती आई गदगद होते, प्रेमाने तिचं अंतःकरण भरून येते आणि ती म्हणते बाबा काहीच नको, काहीच नको, बस जसा जसा भक्त भगवंताच्या बाबतीत म्हणतो आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. तशी ती आई म्हणते काही नको बाळा तुझ्या कसून, फक्त जाता येता दिवसातून डोळ्यानं 2 वेळ फक्त दिसला पाहिजे, तू माझ्या डोळ्या पुढे राहा, बस काही नको तुझ्यापासून. नाही म्हटले आई अगं तुझे उपकार एवढे अनंत उपकार आहेत, एवढे थोर तुझे उपकार आहेत. आई ऐका, कृतज्ञ मुलाचं सांगतोय मी, कृतज्ञ मुलाचं सांगतोय. आई काय करू तुझ्यासाठी, अगं आई या शरीराचं मांस काढलं, या शरीराचं चामडी काढली, कातड काढलं, त्याचे जोडे शिवले, तुझ्या पायात घातले तरी तुझे उपकार फेडले. याला म्हणतात कृतज्ञ मुलगा. एक कृतज्ञ मुलगा, एक कृतज्ञ मुलगा. आणि त्याच कृतज्ञ मुलाच्या त्याच वर्गात असणारे आमचे पांडुरंगजी सावता अर्थात दादा आमचे, आपल्या आई वडिलाविषयी काहीतरी आपल्या हातून सत्कर्म घडलं पाहिजे. आईचे थोर उपकार आहेत, वडिलाचे थोर उपकार आहेत. आणि म्हणून हा एक दिवसीय अर्थात दुपारच्या सत्रातला हा कीर्तन महोत्सव मोठ्या श्रद्धेनं आणि प्रेमाने त्यांनी संपन्न करतायत. त्याच्यासाठी सर्व परिवार त्यांचा, मग त्यांचे भाऊ असतील, बहिणी असतील, आणखी इतर नातेवाईक असतील, मुलं असतील, नातू असतील, सर्वांनी मिळून अगदी श्रद्धेनं आयोजित केलेला श्राद्धाचा कार्यक्रम. विठ्ठल 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 याला दुसरं नाव आहे आजच्या कालाचं उपकार स्मरण, कृतज्ञता सोहळा. थोडक्यात नका म्हणू तुम्हाला श्राद्ध तुम्हाला जास्त अंगभर होत असेल, इथं कोणी नाही आहे तसं, इथं तसं कोणी नाही. सर्व सद्भक्त आहेत, धार्मिक आहे, चांगल्या सत्प्रवृत्तीची मंडळी आहे, संस्कारातली आहे, कीर्तनं भजनं केलेले ऐकलेले आहे, मोठमोठ्याच ऐकलेली मंडळी आहे या ठिकाणी. आणि म्हणून अशा या श्रद्धेनं, निष्ठेनं आणि कृतज्ञता म्हणून आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणून या ठिकाणी हा प्रथम पुण्यस्मरणाचा अर्थात इंदुबाई यांच्या पुण्यस्मरणाचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा 1 दिवसाचा कार्यक्रम. उपस्थित सर्व या ठिकाणी कोणाचं नाव घेऊ, काहींचं नाव मला माहिती नाही, पण चेहरे प्रत्येकाचे सर्वांचे परिचयाचे आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय मृदंगाचार्य, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातल्या मोठ्या मृदंगाचार्याची यादीच पूर्ण होत नाही, ज्यांच्या नावाशिवाय असे चंद्रकांत महाराज पांचाळ आहेत. सोबत आलेले आणखी पांडुरंग महाराज आहे, गणेश महाराज आहे, आणखी यांची सर्वांचे नाव माहीत नाही, पण अगदी दरवर्षीप्रमाणे उत्सवात गावाचे असतील किंवा परिसरात कुठेही असले तरी अगदी श्रद्धेनं प्रेमानं उपस्थित राहणारे आमचे अण्णा आहेत, जे आमच्या पितृ म्हणजे वडिलाच्या भूमिकेत आहेत. सर्व मंडळी केशवदादा आहेत, गोड असं हार्मोनियम त्यांचं वाजवणं आहे आणि पोषक आहे बरं का. काही ठिकाणी दादा आम्हाला असा प्रसंग तुम्हाला बंदही कर म्हणता येत नाही आणि सहनही होत नाही काही ठिकाणी, कारण ते मेन माणूस असतो. आमच्या दादाने मी मागच्या आपल्या दौऱ्याच्या कीर्तनात आहे त्यांच्या बाजूने ना आमचं गाणं खुलतंय विठ्ठल वेणेकरी आहेत, चोपदार आहेत, सर्व आपल्याकडं वेळ फार थोडा आहे आणि निसर्ग कशी साथ देतो. गरज आहे पावसाची, आपलं कीर्तन बंद पडलं तर चालेल पण पाऊस पाहिजे आपल्याला, कारण त्याच्यावर आपला अर्थ अवलंबन आहे आणि अर्थावर आपला परमार्थ अवलंबून आहे.
हे बोलणं माझं फक्त 99% खरं आहे. चुकलं का? हां, 1% खरं आहे. 1%, 99% हे माझं बोलणं खोटं आहे. बोलले का त्याची गरज आहे म्हणून सांगतो. खोटं या अर्थानं परमार्थ करण्यासाठी, भगवंताचं भजन कीर्तन करण्यासाठी परिस्थितीची अनुकूलता अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही. मग मनस्थितीची अनुकूलता पाहिजे. परिस्थिती कशीही असली, कशीही होती परिस्थिती. साधू संतांच्या वेळी परिस्थिती बिकट होती, पण त्यांनी देव सोडला नाही. माझ्या तुकोबारांनी देव सोडला नाही, माझ्या मीराबाईने देव सोडला नाही. विष का प्याला रणजने भेजा, विष का प्याला रणजने भेजा, पिबत पिबत मेरा हासी रे, पिबत पिबत मेरा हासी रे, पग घुंघरू बांध मेरा ना, पग घुंघरू बांध मेरा ना. अनुकूलतेत परमार्थ करणं सहज करेल, प्रतिकूलतेत परमार्थ महत्वाचा आहे. अण्णा असं झालंय आळंदीला, आता आम्हाला खायची सोय खूप झाली, खायची सोय खूप झाली हो, चांगलं चांगलं खूप खूप. त्याच्यामुळं परमार्थ बाजूला गेला ना. तुम्हाला सांगितलंय बाबांनी, अनुभव लक्ष्मण बाबांनी, नथुशम बाबांनी, की चतकोर दिवस भरायला मिळायची, पण अभ्यास नंबर 1चा व्हायचा. आता याच्या उलट झालंय. खायला दिवसभर म्हटलं तरी विचारा 50 पोरं आहेत त्यांच्याकडे, 50 पोरं आहेत, आणि त्यांना जास्तीत जास्त पोरांच्या अभ्यासापेक्षा खाण्याचीच काळजी घ्यावी लागते. नाश्ता वेळेवर दिला पाहिजे, दुपारचं जेवण वेळेवर दिलं पाहिजे. लहान लहान मुलं आहेत, दुपारी भूक लागते, 4 वाजता काहीतरी दिलं पाहिजे. याच्यात जास्त वेळ खर्च होतो की त्यांच्याकडून भजन करण्यात? विचारा ना त्यांना. आणखी सांगू, तुम्ही आपण यात्रेला जातो रेल्वेनं वगैरे, कुठं त्र्यंबक आपल्या 4 धाम यात्रेला, तो यात्रा करणार असतो, आम्ही केली आहे म्हणून मला माहीत आहे. आम्हाला सर्वात जास्त काळजी लोकांच्या जेवणाची आणि व्यवस्थेची. एकही असं म्हणत नाही की काय देवाचं दर्शन झालं, असं वाटतं आता या रामेश्वरून जाऊच नाही, इथंच ओम नमः शिवाय म्हणत बसावं, असं कोणीच म्हणत नाही. असं कोणीच म्हणत. महाराजांना काय व्यवस्था केली राव, लय भारी जेवण दिलं, अरे एकाने ते म्हणा देवाचं दर्शन चांगलं झालं म्हणून नाही म्हणत. तशी खायची सोय झाली खूप, अभ्यास मागं पडला, साधना मागं पडली, की जी मानवी जीवनामध्ये अत्यंत मौल्यवान आहे, किमतीची आहे, अगदी त्याला मूल्य आहे. आणि म्हणून यांचं नाव आपण का घेतो? लक्ष्मण बाबा असतील, नथुशम बाबा असतील, अन्य सर्व थोर महात्मे असतील, का घेतो? यांनी यांच्या जीवनात साधनेला, परमार्थाला पहिलं प्राधान्य दिलं आणि परिस्थितीला बाजूला केलं. म्हणून परिस्थिती महत्वाची नाही. जिस देश में, जिस बेश में, ऐका गोड आहे, जिस देश में, जिस भेष में, जिस वेश में रहो, राधा रमण, राधा रमण, राधा रमण कहो, राधा रमण, राधा रमण, राधा रमण कहो. जिस हाल में, बेहाल में, लाल में रहो, राधा रमण, राधा रमण, राधा रमण कहो. समयासी साधन भावे, समयासी साधन भावे, देव देवी रावे,
परिस्थिती नाही. कारण मनस्थिती प्रयत्नानं बनवायची आहे, सत्संगानं तयार करायची आहे. परिस्थिती प्रारब्धानं प्राप्त होतच असते. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, तुम्हाला जे तुमच्या प्रारब्धात आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून फार गोड आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. टाळ नका वाजू, टाळ वाजवण्याची परवानगी नाही आपल्याला. काही गोष्टी संदर्भ म्हणून द्यायचे असतात, काही प्रमाण म्हणून द्यायचे असतात. मोठ्यांचे वाक्य एक व्याख्यानाला गोष्टी म्हणून, जगी ज्याचे कर्म म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून परिस्थितीवर ज्याचा परमार्थ अवलंबून आहे तो परमार्थच नाही. मनस्थिती काय तुमची, भजन करत असताना तुमच्या मनामध्ये भाव कोणता, याला फार महत्वाचं आहे. म्हणून बघूया आपण जिथपर्यंत नेता येईल तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. आज पर्व काळ आहे. तुम्हाला पर्व काळ, आज तर मंगळवार आहे. हा पर्व काळ या कुटुंबाच्या नजरेतून, कुटुंबाच्या दृष्टीनं आजचा पर्व काळ आहे. का ज्ञानोबर आहे सांगतात, सोम सूर्यादी ग्रहणे का येऊनी करते पारवणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस त्याला पर्व काळ म्हणतात. आई वडिलाचं जाणं असेल तो कालावधी, तो दिवस कुटुंबाच्या दृष्टीनं पर्व काळ आहे. आणि म्हणून असा पर्व काळ चांगल्यापैकी साधला या लोकांनी. याच जागेवर खूप मोठमोठ्या मंडळीचं मला वाटतं याच जागेवर पूज्य प्रातस्मरणीय बंडतात्याचं कीर्तन झालेलं आहे. बंडतात्याचं घरी नुसतं कीर्तन नाही, आता हा माधव असा परिचयाचा झाला त्यांचं की हां आलो माधव आहे का रे घरी, मी आरामाला येणार आहे, मला जेवायचं आहे. संतांच्या प्रेमाला पात्र झालं पाहिजे माणूस. आपण एखाद्या संतावर साधूवर प्रेम करणं वेगळं ऐका, आणि एखाद्या साधून आपल्यावर प्रेम करणं वेगळं. आपण कुठं साधूच्या दर्शनाला जाणार यात नवल नाही, पण एखाद्या साधूनं म्हणावं, एखाद्या महात्म्याने म्हणावं, अण्णा कशा आहेत, घरी आहेत का, चाललो एकूण रस्त्याने येतोय, जरा जेवायचंय मला, करून ठेवा थोडंसं चपाती भाजी पोळी काहीतरी, हे विशेष आहे. आणि म्हणून संतांच्या प्रेमाला पात्र झालेलं हे कुटुंब आहे. आणि म्हणून या कुटुंबाच्या वतीनं संपन्न होत असलेला कार्यक्रम, श्रद्धेनं केला जाणारा कार्यक्रम, प्रथम वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. कृतज्ञता सोहळा आहे. पितरांचे आशीर्वाद देवापेक्षाही मोठे असतात. विठ्ठल विठ्ठल देवाचे आशीर्वाद मिळतील नाही मिळतील, पण पितरांचे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. म्हणून आईवडिलाची सेवा केली पाहिजे, आपल्या पितरांचे आशीर्वाद महत्वाचे आहे. आणि अशा प्रकारचं जीवन जगून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये धन्यता मिळवली. मला सांगा, यांचं काहीतरी, आता आमचे दादा अर्थात पांडुरंग जे खराडे आईचं पुण्यस्मरण करतात, हा भाग एक सोडून द्या, पण करतात म्हणजे त्यांनी काहीतरी पुण्य केलं म्हणून ते होतं, हे लक्षात ठेवा. त्यांच्या जीवनात पुण्य, म्हणून आपल्या जीवनात असं काहीतरी सत्कर्म आपण करावं, असं काहीतरी जीवन चांगलं जगावं की माणसाचं नाव अजरामर झालं पाहिजे. तू का म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, एरती माई के दुखाची जनीती, जननी जने तू उत्तमाची उरे. हे सर्व कशाचं वर्णन आहे? चांगलं वागल्याचं वर्णन आहे. चांगलं वागल्यानंतर चांगलंच होतं, हे लक्षात ठेवा बरं. चांगलं वागल्यानंतर चांगलंच होतं, हे वाक्य बऱ्याच जणांना पटत नाही. पटून देतो. कसं पटून देतो? का दिसलं नाही महाराज तुम्ही कीर्तनाला काल? काही नाही महाराज, खऱ्याचा जमाना नाही राहिला, चांगल्याचा जमाना नाही राहिला. काय झालं? आम्ही कधी कोणाच्या देण्यात नाही घेण्यात, तरी आमच्यावरच असं का, आमच्याच बाबतीत असं का? याला आजच्या भाषेत काय म्हणतात? नॅरेटिव्ह. एक नकारात्मकता आपल्या जीवनात आपण मानून घेतली. असं नाही, असं नाही. आपल्या जीवनामध्ये काही परीक्षा असतात.
ते प्रसंग असतात, त्याला आपल्याला सामोरा जायचं असते. जीवन म्हणजे संघर्ष आहे, जीवन म्हणजे संघर्ष आहे. आणि संघर्ष, युद्ध, यातून पळून जायचं नसतं, रडायचं नसतं, लढायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. हे युद्ध, हा संघर्ष संतांच्या जीवनामध्ये सुद्धा प्राप्त झाला होता. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. युद्धभूमीवर संतू महाराज, रडणारा श्रेष्ठ ठरतो की लढणारा? लढणारा. जो लढतो तो एक तर मेला तरी त्याचं नाव होते, जिंकला तर प्रश्नच नाही. तुका म्हणे शूर, तुका म्हणे शूर, तुका म्हणे शूर दोही कडे भला. ऐका, तुका म्हणे शूर दोही कडे भला. पुढे ऐका, मरता मुक्त झाला मान पावे. आलं तुमच्या लक्षात? तुका म्हणे शूर दोही कडे भला, मरता मुक्त झाला आणि जगला तर मान पावे. अशोक चक्र, परमवीर चक्र. विठ्ठल विठ्ठल. जीवन संघर्ष आहे, संघर्ष करतच जीवन जगावं लागणार आहे. सुख दुःखाचे प्रसंग येतच राहणार आहे. एक माणूस समुद्राच्या काठावर बसला होता. ऐका, समुद्राच्या काठावर बसला तो. खूप मोठमोठ्या लाटा येत होत्या. कपडे काढून बसला होता आणि हातात टॉवेल वगैरे असा घेऊन साईडला टॉवेल ठेवला, कपडे काढून बसला. तेवढ्यात एक जण आला, त्यांनी स्नान केलं, तो निघून गेला. अर्ध्या एक तासाने परत तोच व्यक्ती पूजा करण्याकरता समुद्राचं जेलमधून. तू म्हणाल समुद्राचं जेल पूजा करण्याकरता? हो, कारण सर्व तीर्थाचा समावेश समुद्रामध्ये होतो आणि म्हणून समुद्राचं स्नान केलं तर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागतं. ज्ञानोबा राय म्हणतात, का गवेची स्नाने घडती समुद्राव गहने. समुद्राचं स्नान केलं तर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागते. आणि म्हणून तो पूजा करण्याकरता, पाणी घेण्याकरता आला. त्याने पाहिलं 1 तासानंतर, मी 1-1.5 तासापूर्वी आलो, हा इथंच बसून होता. स्नान केलं, मी निघून गेलो, आता आलो परत तरी हा इथंच बसलेला आहे. त्याने विचारलं, काय रे? आणि काय करतो? आणि काही नाही, बसलोय. का बसला? म्हणे मला स्नान करायचंय. लक्षपूर्वक आहे बरं, मला स्नान करायचंय. मग कर ना स्नान. मागच्या 1.5 तासापूर्वी मी इथून गेलो तेव्हा तो तिथंच बसलेला आहे. आता 1-1.5 तास झाला परत मी आलो तरी तिथेच बसलेला आहे. कर ना स्नान. हा म्हणे स्नान करायचंय. मग कर ना स्नान. त्याचं उत्तर आहे का? तो म्हणला करायचंय, पण हे थोड्या लाटा शांत झाल्या, स्थिर समुद्र झाला की मी स्नान करणार आहे. तो हसला. तो म्हणला, माणूस, तो म्हणला, वेड्या मूर्ख आहेस तू. म्हणलं कसं काय? मग आमच्या तलाव आहे म्हणले, आमच्या तिथं ओढा आहे, आमच्या तिथं आम्ही जातो, स्नान करतो. मग ते ओढा खूप मोठानं वाहत येतो, मग काही वेळाने शांत होतो, तिथं थोडंसं पाणी साचतं, त्याच्यात स्नान करतो. मूर्खा, ओढा वेगळा आणि समुद्र वेगळा. वेडा आहेस तू. स्नान करायचं असेल तर समुद्राच्या लाटा शांत होण्याचा वाट पाहू नको, मूर्खपणा ठरेल. मग येणाऱ्या लाटेमध्ये असं मुंडकं घालून दे, आपोआप लाट वरून चालली जाईल, आंघोळ करून मोकळा हो. आपल्याला कदाचित आपल्याला थोडंसं वाटलं असेल, हास्य थोडंसं विनोद वाटला असेल की तो म्हणतो त्यापर्यंत. मला सांगा, लाटा शांत होणार आहे? आत्तापर्यंत झाल्या, पुढं होतील का? समुद्राच्या लाटा कधी शांत होणार नाही. स्नान करायचं असेल तर लाटा शांत होण्याची वाट पाहिजे नाही, त्याच्यातच डुबकी लावायची आणि बाहेर निघायचं, तर स्नान होईल. नाही तर तसंच आम्ही म्हणतो करकटलं राहून जायचं. तसं या मानवी जीवनामध्ये सुखदुःखाच्या लाटा येतच राहणार आहे. आणि एवढं फक्त एक म्हणतात माणसं, चला पंढरपूरला, आषाढी वारी आहे, अण्णा चला पंढरपूरला. निघाले अण्णा, कोणाला म्हटलं तर म्हणते बस बस महाराज, अण्णा बरं का, एवढं वर्ष बस. आता एक छोटी हे लहानी राहिली, लहानी हे तिघीचे झालेत, हे चौथी एक छोटी राहिली, तिचं एक वेळ उरकलं. आलं तुमच्या लक्षात? उरकलं म्हणजे आता जास्त सविस्तर सांगायची गरज. तिचं शुभमंगल झालं म्हणले अण्णा की चातुर्मास पंढरपूरलाच. लहानीचं झालं,
सर्वात लहान होती, 3 पहिल्या गेल्या लग्न करून, 4थी होती तिचंही झालं. आता पंढरपूरची तयारी आली आषाढी. अण्णा गेले का हो तुम्ही म्हटल्या मागच्या वर्षी म्हटलं होतं हे एवढी शेवटी राहिली तिचं लग्न झालं की मी मोकळा आणि मग पंढरपूरला. हो हो म्हणलं होतं, पण मग जे पहिली आहे मोठी तिचं बाळणपण आलं. ती माहेरी येणार आहे. ती माहेरी येणार असल्यामुळं तिची आई तिच्या गडबडीत राहणं, मला बाकीचं पाहायचं. कधी रिकामपण होईल सांगा? होईल का रिकामपण? या लाटा अशा येतच राहणार आहे, रिकामपण कधीच होणार नाही. मग कल करे सो आज करे सो. वाट पाहायची नाही. मंदिरात जावं असं वाटलं की पटकन निघायचं, कीर्तनाला जावं असं वाटलं की पटकन निघायचं. नाही एवढं फक्त ते गाई बांधतो आणि तेवढं त्याचं शेण काढतो, एवढं करतो, एवढं झाल्यावर तेवढं झाल्यावर बंगला बांधल्यावर बंगल्याच्या पायात तुम्हाला पुरावं लागेल. वेळ मिळणार नाही, वेळ मिळणार आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोडा आहे वळसा ग. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत्. लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत. राम राम स्मरा. काय प्रमाणे गोड आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं एक किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे जरी नाही काल धार गेली त्याची. त्यातला भाव किती गोड आहे, पण लोकांना ते कानाला गोड वाटण्यासाठीच वापरून घेत. तरी दुसरा येईल, काळ घेऊन जाईल, एकट्याला जावं लागेल. विचार करा, गांभीर्याने विचार करण्यासारखे लोक ते नाचून म्हणतात. अरे त्यातला अर्थाकडे बघा थोडस, काय सांगितलं. सावध व्हावं लागेल, सावध व्हावं लागेल. तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही झालं का तुमचं कल्याण, तुमचं ठरल्याप्रमाणे तुम्ही जे ठरवलं होतं, जे तुम्ही उद्दिष्ट घेऊन आले होते ते झालं का तुम्हाला प्राप्त. तुकोबरा म्हणतात झालं प्राप्त, मला झालं, मला प्राप्त. काय ठरवलं होतं महाराज तुम्ही, आम्ही काय ठरवावं. महाराज म्हणतात जीवनात माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने देवाचं भजन केलं पाहिजे. महाराज देवाचं भजन केलं पाहिजे. हो एवढी सुंदर सृष्टी आहे, महाबळेश्वर आहे, मनाली आहे, काश्मीर आहे, आणखी भरपूर काही आहे. जरा तिकडं जायला ते तुकोबाराय म्हणतात नाही ना बाळा. हो त्याच्यासाठी जीवन नाही आपलं, ते फक्त भगवंताची सृष्टी भुलवण्यासाठी आहे. परीक्षा आहेत, प्रश्न आहेत, परीक्षेतले प्रश्न आहेत. प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे. ज्याचा अभ्यास आहे तो बरे पेपर सोडवण्याच्या बाबतीत निश्चिंत असतो, आणि ज्याचा अभ्यास नाही, पहिला सोडू का दुसरा सोडू का, ह्याचं काय असं वाचलं होतं, असलं होतं, असं असं काहीतरी होतं, बस बोंबलत. ज्याचा अभ्यास तयार आहे, ऐका सांगतो मी, जरा बाजूला गेलं तर मला आणजा बरोबर.
दोघांची चर्चा, तिघ मित्र बसले होते, चर्चा चालू होती. ऐका, 3 मित्र बसले होते. पुण्यातली गोष्ट आहे, कॉलेजची गोष्ट आहे. 3 मित्र बसले, 3 मित्र म्हणून चर्चा करतायत. का रे, पहिला कोणाचा येईल? नंबर आकडा समजून आहे तुम्हाला, आकडा पहिला नंबर कोणाचा येईल? 3 पैकी एक म्हणतो. ऐका, त्या 3 पैकी एक छातीला हात लावून बोलला, म्हणले हे काय, पहिल्याची सोडून चर्चा करा, दुसरा कोणाचा येईल? म्हटले का, म्हणजे पहिला नंबर येणारच नाही का? येईल म्हणले, पण पहिल्या नंबराची चर्चा सोडा, थांबवा, दुसरा कोणाचा येईल त्याची चर्चा करा. ते म्हणले का बरं? तो म्हणले हा पठ्ठ्या जोपर्यंत या कॉलेजमध्ये आहे ना, तोपर्यंत पहिला कोणाचाच येणार नाही माझ्याशिवाय. त्या पठ्ठ्याचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. विठ्ठल विठ्ठल. एवढा आत्मविश्वास पाहिजे आपण केलेल्या अभ्यासाबद्दल, आणि तसाच आत्मविश्वास परमार्थामध्ये पाहिजे. माझ्या सद्गुरू जोग महाराजांच्या बाबतीतलं उदाहरण आहे. परंपरेने आमच्या गुरुवर्याने सांगितलंय, ओंजळी पाणी घेतलंय रामकुंडावर की कुशावर्तावर. ओंजळीमध्ये पाणी घेतलं, ब्राह्मण म्हणतायत म्हणा महाराज संकल्प म्हणा, पापो हम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभव, फेकून दिलं पाणी. काय ब्राह्मण बा काय म्हणताय? म्हणा पापोहम म्हणजे मी पापी आहे. पाणी फेकून दिलं. जोग महाराज म्हणतात, अरे वेड्या, या विष्णूला माहित आहे मध्ये आयुष्यात एक कणभरही पाप केलं नाही. एवढा आत्मविश्वास असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये केलेल्या साधनेचा, परमार्थाचा, एवढा आत्मविश्वास. आणि जर आत्मविश्वास नसेल तर आपण काय म्हणतो, का हो कसं काय चाललं भजन, आपलं चाललंय आपलं हरिहरी आपलं, पण काही सांगता येत नाही पुढे माझं कसं होईल ते. म्हणजे आपल्याला आत्मविश्वास नाही, त्यांना आत्मविश्वास आहे. साधना जीवनामध्ये महत्वाची आहे. तुकोबाराय ध्येय घेऊन आलेली मंडळी आहेत, संत मंडळी. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. मानवी जीवनाचं सार्थक त्याच्यातच आहे. विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया. विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया. तुका म्हणे जन्माला जगात विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया. मला वाटतं आज अर्थसंकल्प आहे ना, बजेट आहे. बजेट आज झाला असेल, 11 वाजता सुरू झाला असेल. हो, वर्षभराचा सर्व जमा खर्च देशाचा ठेवायचा असतो, मांडायचा असतो. तसाच जमा खर्च तुमचा आमचा सुद्धा रोज मांडला जावा. हा वर्षातून एक वेळ असेल संकल्प, अर्थसंकल्प वर्षाचा. आपला अर्थसंकल्प रोज सकाळी उठल्याबरोबर, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर माणसाने पहिलं विचार करावं, काल माझ्याच्यानं काही चुका झाल्या का, त्या चुका आज होऊ द्यायच्या नाही, आज मला चांगलं जगायचं आहे, हा संकल्प आहे. आणि म्हणून जे थोर मंडळी असतात, जे पुरुषार्थी मंडळी असतात, ते या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा काहीतरी काम घेऊन येत असतात. आणि आल्यानंतर जे काम घेऊन आलेले आहेत, जे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आलेले आहेत, ते पूर्ण होईपर्यंत ती माणसं थांबत नसतात. वाक्य आहे, ऐका नाही तिथे वाक्य आहे, उठा संघर्ष करा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद आहे की नाही, वाक्य आहे की नाही. आपल्याला विचारलं का हो कसं काय आलं, म्हणले काल जन्माला आले, खाल्ले, जेवले आणि गेले. काय अर्थ आहे त्या जगण्याला? नाही, काहीतरी आपल्या उद्दिष्ट ध्येय असलं पाहिजे. आहेच, तुम्ही आहे म्हणलं तरी ध्येय आहे, नाही म्हणलं तरी ध्येय आहे. साधू संतांनी जागोजागी सांगितलंय, माणूस म्हणून या ठिकाणी जन्माला तुम्हाला पाठवलं ना, उगाच असा पालापाचोळा असे हवेनं उडत यावा किंवा उडत आला म्हणून असा पालापाचोळ्यासारखं मानवी जीवन नाही आहे. इथं काहीतरी पुरुषार्थ करायचा आहे. इथला एकमेव पुरुषार्थ, इथला मुख्य पुरुषार्थ जर काय असेल
तर माणसाने देवाचं भजन केलं पाहिजे आणि त्या भजनाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती केली पाहिजे. विठ्ठल कारण मानवी जन्म फक्त मौज मस्तीसाठी हा देह नाही, मौज मस्तीसाठी देह नाही. चांगलं चांगलं खायचं, चांगलं पाहायचंय, कुठे झोपायचंय, काही खायचंय, त्याच्यासाठी मानवी जन्माची योजनाच नाही. या जन्माची योजना एकाच गोष्टीसाठी आहे. देवे दिला देह, भजन आहे का? मला भोजना वाटलं. भजना दिला. आणि पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, ऐकला असेल, कारण आमचे गुरुवर्य परमेश्वर बाबा फार गोड म्हणतात, त्यांच्याकडूनच आम्ही ऐकलेलं आहे, त्यांचंच ऐकून ऐकून म्हणतो आम्ही. देवे दिला देह भजना आणि गोमटा. गोमटा म्हणजे अत्यंत सुंदर, अत्यंत योग्य, समयसूचकता, परिस्थितीचं भान असणारा असा देह गोमटा सुंदर नरदेह दिला. नरतनु से आया बाबा, नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है. परमेश्वर बाबाच्या मुखातून ऐकलं असेल तुम्ही, गोड कीर्तन करतात आमचे बाबा. मुख कमल तो अच्छा है, नाम नहीं जाने, नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, फुकट जन्म गवाया गवाया. राम भजो तुम, 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 राम भजो तुम. भवजल पार करो, ओ भवजल पार करो, करो तुम भवजल पार करो, करो तुम भवजल पार करो. किती गोड आहे. उगा तुम्हाला कानाला बरं वाटावं म्हणून नाही म्हणलं, त्यातला भाव लक्षात घ्या. मानवी जन्माची देहाची योजना फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करण्याकरता. तुम्हाला मानवी देह, मानवाचा तरी देह, म्हशीचा तरी देह, रेड्याचा तरी देह, बैलाचा तरी देह, गाढवाचा तरी देहच ना, शरीरच ना. हो ना, शरीरच आहे ना, पण असं आहे का? हो असं आहे का? आणि काही ज्ञान नाही कुठे. देह तरी दिसायला चार हात, चार हात, बरोबर आहे. जर भजन नाही केलं त्या चार हात शब्द म्हणजे चुकून नाही निघाला, लक्षात ठेवा बरं. जर भजन नाही केलं तर दोन पायाचे, दोन हाताचे दोन पाय होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रमाणासहित बोलतो, पूस नाही पायचारी, पूस नाही पायचारी मनुष्य परी कुतरी ती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिलेल्या दोन हाताने टाळी वाजून जर आपण देवाचं भजन करत नसू तर भगवान परमात्मा दुरुस्ती करतात. मग की अरे मी याला टाळी वाजवण्यासाठी दोन हात दिले होते, हा जर टाळी वाजून माझं भजन करत नसेल तर मग या पुढच्या जन्मात त्याला या दोन हाताच्या ऐवजी दोन पाय देऊ, म्हणजे चार पायाचं जनावर असतं. मग आपल्याला जनावर व्हायचं नाही ना. मग आपल्याला जर माणूस आहो तर आपण देवाचं भजन केलं पाहिजे. गोड सुंदर नरदेह आहे हो. इतर लोकांना हे नाही. कित्येकही कुत्र्याला वाटलं कीर्तनाला जावं, कुत्र्याला कीर्तनाला जावं वाटत नाही. कुत्र्याला, गाढवाला कीर्तनाला भजनाला जावं वाटतं का? गाढव कुत्रा कीर्तनाला येतात का? जे नाही येत ते, म्हणजे तसं मला म्हणायचं नाही, पण नाही येत. कुत्रे गाढव कीर्तनाला येतात का? येत नाहीत. पण एखाद्या कुत्र्याला वाटलं, मंडप दिलेला आहे, चांगलं पवित्र गोड शुद्ध असं वातावरण आहे, निर्मळ वातावरण आहे, चांगले चांगले गाणारे आहेत, चांगले चांगले वाजवणारे आहेत, गोड श्रोते आहेत, जावं जरा चांगल्या लोकात बसावं म्हणून असं समजून एखादं कुत्रं येतच नाही. वाटलं
आणि आलं तरी इथे येऊ देऊ का त्याला आपण? हाड हाड हाड, अरे घे दांडक घे, लाग त्याच्या पाठी, त्याला येऊ देऊ का आपण इथं? म्हणजे अन्य देहामध्ये अन्य शरीरामध्ये भजन कीर्तन करण्याची इच्छा असूनही उपयोग नाही. त्याची इच्छा असल्या तरी इथं त्याला कोणी येऊ देत नाही. पहिली गोष्ट येतच नाही, आले तरी कोणी येऊ देत नाही. त्या तुलनेत म्हटलंय अत्यंत गोड नरदेह, उत्तम नरदेह पाया, उत्तम नरदेह पाया, प्राणी अपना हित कछु करले, सद्गुरु शरण जाके बाबा, सद्गुरु शरण जाके बाबा, जन्म मरण दूर करले, संगत संतन की करली, संगत संतन की करली. याच्यासाठी मनुष्य देह, संतांच्या संगतीसाठी. आणि जर नाही केलं तर हे जर नाही केलं तर मग तो दुसरा कोण? आमदार. दुसरा म्हणजे काळ टपूनच बसलेला आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. मग काय केलं पाहिजे माणसाने? काहीच नाही केलं पाहिजे. भगवंताचं भजन केलं पाहिजे, वारी केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, एकूणच काय तर भगवंताची सेवा केली पाहिजे. तुकोबाराला विचारलं, महाराज हे जर मानवी जीवनाचं ध्येय आहे तर आम्हाला असं कळतं की आमच्याकडून ते ध्येय तो पूर्णपणे परमार्थ बहुतेक घडलेला नाही. तुमचं कसं काय सांगा ना, तुमच्याकडे पाहून आम्ही करू. तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा हाच देह घेऊन, हेच उद्दिष्ट घेऊन, हाच भाव घेऊन मी या जन्मात आलो. आणि आल्यानंतर माझं लक्ष लक्षावर होतं. लक्षात आलं? माझं लक्ष लक्षावर होतं. तुमच्या लक्षात आलं का? काय होतं लक्ष? भगवंताचं दर्शन. हे माझं लक्ष होतं आणि त्याच्यावर माझं लक्ष होतं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, काय म्हणतात ते इंग्रजीत, एकाग्रता. त्या प्राप्तीवर, भगवंताची प्राप्ती मला केलीच पाहिजे म्हणून एक क्षणही मी फुकट घातला नाही. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडी, रात्र न कळे दिवस न खळे, अंगी खेळे दैवत हे. आणि असा सर्व परमार्थ करून, अट्टहास करून मी ठरवलं की परत जन्माला यायचं नाही. का? या मानवी देहातच अशी शक्ती आहे, या देहानं परमार्थ केला तर परत जन्माला यायचं कामच पडत नाही. कोल्या कुत्राचा, डुकरा बैलाचा, म्हशीचा देह ते फक्त भोग देह आहेत, भोग येवणी आहेत. त्याच्यात ठरून काही करता येत नाही. आलेलं भोगायचं आणि परत जन्माला यायचंय. पण मनुष्य देह तसा नाही, मानवी जन्म तसा नाही. इथं जर ठरवलं तर याही तन करते क्या ना हो, भजन भगति कर वैकुंठ जाय. यही तन करते, यही याच शरीराने, यही तन करते याच शरीराने केलं तर क्या ना होय, काय होणार नाही? भजन भगती जर केली तर वैकुंठही जाय. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी माझं उद्दिष्ट जे होतं, माझं जे ध्येय होतं, मला जे करायचं होतं ते कष्टासायासानं मी जन्माला आल्यापासून आजच्या या क्षणापर्यंत माझ्या जीवनात तोच अट्टहास मी केला. अभंगाचा याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला याच्यासाठी केला
कशासाठी केला होता? तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये जे भजनाचा अट्टहास होता, जो सर्व काही अट्टहास होता, तो अट्टहास याच्यासाठीच केला होता, मी याच्याकरताच केला होता. माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस फार महत्त्वाचा आहे. शेवटचा दिवस म्हणजे कोणता? आपण जाण्याचा जो मृत्यूचा दिवस असतो त्याला शेवटचा दिवस म्हणतात. तो खरा शेवटचा दिवस नाही. ते कपडे बदलल्यासारखं आहे. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. कपडे बदलल्यासारखे. कपडे बदलायचेच नाही. असं मरायचं माणसाने. तुम्ही आपण असं मरू की पुन्हा जन्माला झालं नाही पाहिजे. बार बार काहे मरत अभागी हो, बार बार काहे मरत अभागी, बहुरी मरने से क्या तोरे भागी. बोहारी आपण म्हणतो ना, इकडे शब्द आहे का नाही, बोहाऱ्या खाणीचा असं म्हणतात. सारखं सारखं मरणं, सारखं सारखं आम्ही तर एकच वेळ म्हणतो मृत्यू, अंतिम दिवस, शेवटचा दिवस. याचा अर्थ असा आहे की मी देह नसून, मी जीव नसून मी शिव आहे, असं ज्या क्षणाला तुम्हाला पूर्णपणे अपरोक्ष ज्ञान होईल तो तुमचा शेवटचा दिवस आहे. अहंकार चिदात्मा नावेकी कृत्या विवेकतः पंचदशीमध्ये सांगतात. अहंकार आणि चिदात्मा याचा विवेक, विवेक शब्दात विच धातू आहे. वेगळं करणं, पृथक्करण म्हणतात त्याला. ज्या क्षणाला तुम्हाला असं समजेल मी जीव नसून मी ब्रह्म आहे, मी पूर्ण ब्रह्म आहे, आणि तिथून तुम्ही पुढचे होणारे सर्व कर्म तुम्हाला त्यांचा कोणताच शुभाशुभ लागणार नाही. ज्या क्षणाला असं तुम्हाला अपरोक्षत्वानं ज्ञान होईल, ज्या क्षणाला आणि ज्या देहात, लक्षात ठेवा, अन्य देहात ज्ञान होऊ शकतं. अन्य देहात म्हणजे जळ भरत राजा हरणी गर्भा गेला. अगोदरच्या जन्माची साधना होती, हरणाचा जन्म प्राप्त झाला तरी ज्ञान पूर्ण तसंच होतं की आपल्याला 3 जन्म लागले पण कायमचे मुक्त झाले. कायमचे मुक्त. शेवटचा दिसायचा अर्थ असा आहे की देवा मी दुसरा तिसरा कोणी नसून तुझाच एक अंश आहे आणि तू आणि मी वेगळा नाही, असं ज्या क्षणाला तुम्हाला मनाला कोणालाही समजल तो तुमचा माझा शेवटचा दिवस आहे. असं किती जणाला समजतं? असं समजलं असतं तर भारताची लोकसंख्या, जगाची लोकसंख्या शेकडो कोटीच्या आसपास गेलीच नसती. असं समजून मेला की मुक्त झाला, समजून मेला की मुक्त झाला, परत जन्माला याचं कामच नाही. पण असं नाही होत ना, असं होत नाही. त्याला ज्ञान म्हणतात. ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय विवेक होत नाही, विवेकाशिवाय विचार प्राप्त होत नाही. विचार आला, खरा विचार की मी माणूस नसून मी ब्रह्म आहे, मी जीव नसून ब्रह्म आहे, मग मी अमृतस्य पुत्र, मी त्याचा पुत्र आहे, त्याचा अंश आहे, ममय वंशो जीव लोके. आणि म्हणून असा ज्यावेळी विवेक तुम्हाला होईल की मी जीव नसून ब्रह्म आहे, तो तुमचा शेवटचा दिवस आहे. तुकोबाराय म्हणतात मी त्याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अर्थात तुकोबारायला हा नियम लागत नाही, कारण तुकोबाराय हे दिव्य संत महात्मे होते. येतो जातो आम्ही, त्यांना येण्याचंही स्वातंत्र्य होतं, जाण्याचंही स्वातंत्र्य होतं. आपल्याला येण्याचंही स्वातंत्र्य नाही, जाण्याचंही स्वातंत्र्य नाही. कोणीतरी पाठवलं म्हणून यावं लागते आणि कोणीतरी म्हणजे आपण काही कर्म केलं असते ते भोगायचं आणि परत आपलं जायचं. म्हणून याला कलियुग जसं म्हटलं जातं या युगाला, तसं दुसरं एक नाव करयुग. करयुग म्हणजे करयुगाचे 2 अर्थ घ्या. कर शब्दाचा हात, तुम्ही जो पुरुषार्थ कराल, हातानं चांगलं काही कराल तर तुम्ही जीवाचे देव व्हाल. करयुग म्हणजे करण्यासाठी हे युग आहे, पुरुषार्थ करण्यासाठी युग आहे, हा जन्म आहे, हे युग आहे. म्हणून याच्यात जो चांगलं कर्म करेल तो चांगलं भोगेल आणि तो मुक्त होईल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा अट्टहास केला, मी ध्येय घेऊन आलो होतो, मी जन्माला आलो की आपल्याला उद्धार झाला पाहिजे. म्हणून माझी धडपड होती काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण तू, असे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग किंवा दिनरजनी हाची धंदा, हे सर्व माझ्या जीवनातला अट्टहास फक्त एकाच गोष्टीसाठी होता की माझा शेवट गोड झाला पाहिजे. तुकोबाराला विचारलं झाला का माझा शेवट गोड? शेवट तो
शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो नीजा माहेरा आलो नीजा माहेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निराच्या माहेरा आलो निराच्या माहेरा निराच्या माहेरा झाला माझा शेवट गोड शेवट तो भला भला झाला आणि बहु गोड झाला चांगला झाला आणि फार गोड झाला यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा तुमच्या माझ्या जीवनात हेच प्रयत्न असले पाहिजे तुमचे नुसते आम्ही सांगणारे आमचे नाही तुमचे माझे सर्वांचे आमचा गोड झाला म्हणून तुम्हाला सांगून आलो असं नाही आपण सर्व मिळून प्रयत्न करायचे प्रार्थना करायची देवाला ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित आणि म्हणून आईसाहेब इंदू माता इंदूबाई यांच्या जीवनातला खरंच त्यांचा शेवट गोड झाला आणि तो शेवट मागच्या वर्षी जाण्याचा आहे तो गोड झाला आणि आजचा दिवस बघा हे सर्व सज्जन आप्तेष्ट जमलेत मित्र जमलेत प्रेमी जमलेत श्रद्धावान भाविक जमले हे सुद्धा गोड होण्याचंच लक्षण आहे ना कारण हे गोड होण्याला भाग्य लागतं ना नाही तो काही बुडाले त्याचा मूळ ना मार्ग मिस कॉल सुद्धा नाही काय झालं म्हणून ज्या अर्थी एवढे लोक जमतात सज्जन एकत्र येतात भजन होतं कथा होते कीर्तन होते हे लक्षण कसं आहे त्यांनी पुण्य केल्याचं लक्षण आहे आणि म्हणून अशा प्रकारचा गोड झाला पाहिजे तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी सुद्धा खूप अट्टहास केला मी जन्माला आल्यापासून तर माझ्या अंतिम समयापर्यंत याचसाठी केला होता अट्टहास अट्टहास तुम्ही आपणही करतो अट्टहास करत नाही का प्रत्येकाच्या जीवनात आता ते 2-2 4-4 तास सांगण्याचं हे व्यासपीठ आहे का काय काय अट्टहास नाही करत समजा एका काय म्हणतात एकाचे 2 2चे 4 4चे 8 वेल मांडवावर 5चे 25 म्हणतो की नाही आपण करतो की नाही हे काय अट्टहास करणं आहे लग्न पहिले होत नव्हतं झालं लग्न मग झालं ना आता मग आनंद मानायला पाहिजे नाही का खूप अट्टहासानं कोणी देत नव्हतं दिली 1000च्या मग 700 आहे म्हणतात मुली 1000 मुलं जन्माला येतात तेव्हा 700 मुली जन्माला येतात 300 हिमालयात जायचं बद्रीनाथ अलख निरंजन खूप प्रयत्न केले इकडं फिर तिकडं फिर आपतेष्ट गोळा केले होत नव्हतं लग्न होत नव्हतं फिरता फिरता कोणातरी एखाद्या मायमाऊलीनं कृपा केली झालं एक वेळचं झालं ना आता ज्याच्यासाठी प्रयत्न करत होतो ती मुलगी मिळाली लग्न झालं पण झालं म्हणून ते थांबलं का नाही परत आणखी दुःख काहीच नाही झालं आलं लक्षात आलं पहिले होत नव्हतं लग्न पहिले होत नव्हतं मोठ्या प्रयासानं झालं पण तरी थांबलं नाही अधिक दुःख झालं म्हणून याचा आनंद नाही आता परत काहीच नाही झालं 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले 5 वर्ष झाले काहीच नाही झालं मुलगा नाही झाला संतती नाही झाली पहिले होत नव्हतं झालं नंतर काहीच नाही म्हणून झालं म्हणून दुःख आता झालं म्हणजे मुलगा झाला संतती काहीतरी झाली आता जमलं ना आता मनात जे होतं ना झालं ना आता नाही त्याचं काहीच नाही झालं त्यांनी जन्माला आल्याबरोबर जवळजवळ 5-7 लाख घेऊन गेला तो दवाखान्यात काहीतरी ऑलचा प्रॉब्लेम काहीतरी असं झालं तसं झालं आता ऐका सांगतो तुम्हाला गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे विषय नसला तरी सांगतो जरा प्रसंगाला धरून आहे म्हणून चंदू महाराज प्रमाण आहे ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी व्याले 12 वर्ष लपाले रे पुढं काय
कापत कापत म्हणजे खरा त्याचा हा अर्थ आहे अभंगातला. लक्षपूर्वक आहे का बरं? खरा अर्थ काय? भीत की मला जन्माला यावं लागेल परत परत. कापत कापत, आता तसं नका म्हणू. कापत कापत आईचं पोट फाडून जन्माला आले. म्हणून आता पहिले डोकाळू, सर्वजण डोकाळू, क्वचित पायाळू. आता पायाळू नाही, डोकाळू नाही, पोटाळू. सिजर सांगायचंय. जन्माला येताना कापत कापत आईचं पोट कापून जन्माला आला. किती दुःख, किती दुःख. चला विषय संपला. मला असं म्हणायचंय, याजसाठी केला अट्टहास. तुम्ही आपण करतोय, सर्वजण अट्टहास करतात, पण साधू संतांचा अट्टहास वेगळा आणि तुमचा आमचा अट्टहास वेगळा. मी सांगत होतो, होत नव्हतं झालं म्हणून काही नाही झालं. मुलगा होत नव्हता म्हणून दुःख, झालं म्हणून ते योग्य निघालं नाही, तो मारायला लागला म्हणून दुःख. दुःखच आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. काय दादा, आपला मार्गच जर चुकला, मुक्कामाचं ठिकाणच जर रस्ता जर चुकला, तर मुक्काम कसा येईल? पश्चिमेला जर इकडे आपल्याला जायचं आणि पूर्वेला निघालं तर मुक्काम येईल कधी? नाहीच. मग मार्गदर्शक जीवनामध्ये योग्य पाहिजे, निवड योग्य पाहिजे, निवड योग्य पाहिजे. योग्य गुरु निवडा, योग्य संप्रदाय निवडा, योग्य माणूस निवडा. विठ्ठल विठ्ठल. हा सर्व जो घोळ चाललेला आहे आपल्या अज्ञानामुळे चाललेला आहे. म्हणून अट्टहास तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे, पण अट्टहास अर्थात प्रयत्न, कष्ट करण्याची दिशा मात्र चुकलेली आहे. म्हणून आपण शेतकरी आहोत. त्या पलीकडं कुठंतरी 50-100 फुटावर आपल्याला विहीर दिसते, मोटर लावलेली आहे, पाण्याची धार दिसते पडताना. पाण्याची धार दिसते पडताना 200 फुटावर आपल्या शेतात. आणि आपण इकडे भिजवायला लागलो ऊस. इकडं आपण जर 300 फुटावर ऊस भिजवायला लागलो दांडानं, दांडच म्हणतात ना तिकडं, पाणी येतंय पाटानं असं पाणी. पाट म्हणजे मोठा असतो, आम्ही दांड म्हणतो विदर्भातले. दांड काय जो भाव असतो तिथं पाणी पडताना दिसतंय, मोटर चालू आहे, पाणी पडताना दिसतंय. आपण इकडे भिजवायला लागलो आणि अचानक पाणी बंद झालं. मोटर बंद पडली म्हणावं, धार दिसते आपल्याला, आणि आपण आपल्या जवळ पाहतो तर पाणी येत नाही. याचा अर्थ कुठंतरी मध्ये दांड फुटलेला असला. बरोबर आहे. एवढं समजलं तरी आपलं तुमचं माझं कल्याण झालंय. जे आरती रात्रंदिवस भजन चालू आहे, कथा कीर्तन चालू आहे, परमार्थ चालू आहे, पण समाधान नावाचं फळ जर पदरात पडत नसेल तर निश्चितच कुठंतरी साधन चुकलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. योग्य साधन निवडा. साधू संतांनी साधन योग्य निवडलं, कष्ट केले, प्रयास केले, आणि म्हणून तो गोबराय म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज झाला का तुमचा? हो झाला ना. कसा झाला? आता निश्चिंतीने. आता निश्चिंतीने. ज्या अर्थी माझं मन स्थिर झालं, शांत झालं, तेव्हा मला असं कळून आलं की माझं मन जर शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे, तर मी माझ्या जीवनामध्ये केलेली साधना योग्य दिशेने, हे त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कसल्याच प्रकारची इच्छा राहिलेली नाही. आता फक्त आणि फक्त भगवंताचं भजनच करावं वाटतं. तसं नाही, सहज सुद्धा करावं वाटतं. बसल्या बसल्या सहज मुखाला नाम येतं. याचा अर्थ असा आहे की जीवनात केलेली साधना सफल झाली. आपण वाऱ्याच्या वाऱ्या करतो, पण पंढरपुरातून पळून यावं वाटतं, दर्शन नाही झालं तरी. आग लागो तिकडे संसाराला, उसाला पाणी, तिकडं दर्शन झाल्याशिवाय जाणार नाही. असं म्हणून किती जण थांबले खरं सांगा बरं. कोणी 30 तास थांबलं, कोणी 40 तास थांबलं, पण ते थांबलं म्हणून फार मोठे परमार्थिक म्हणावं तर दर्शन झालं की त्याला घरची ओढ लागते. वास्तविक पंढरपूर आपलं हे माहेर आहे. आपलं माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. हो हो, आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपलं माहेर पंढरपूर आहे. सुख माहेरात असते का सासरात? माहेरात सुख असते ना. माहेर पंढरपूर असूनही आपल्याला वाटत नसेल त्याला तुमच्या माझ्या करंट्या कपड्याला करता काय? आपल्याला आपल्या संसार आपल्याला सासरच माहेर वाटते.
किती कष्ट आहे इथं सांगू का? ते सांगण्याचं हे ठिकाण आहे का? ते सांगून येतो वेळ इथला महत्त्वाचा अमूल्य अशा वेळ खर्च करू का? नाही. आपलं माहेर खरं पंढरपूर आहे, ते जर आवडत नसून तिचं उरकलं द्वादशी सोडत नाही तर द्वादशीच्या पहाटे एकादशीला पंढरपूरला चेंगरी लाखो माणसं आणि द्वादशीला रस्ता मोकळा. मग पौर्णिमेचा काला तर लांबच राहिला. का घडतं हे सर्व? याचा अर्थ आहे आपलं बाकी राहिलेलं आहे, आणखी निश्चिंतता प्राप्त झाली. तुम्हाला वाटत असेल घरी गेलो का समाधान वाटते, नाही. सासर आहे ते, सासरात कष्ट करायचे असतात, माहेरात आनंद लुटायचा असतो. आणि ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला परमार्थ सफल झाला. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी, आणि म्हणून आता निश्चिंतीने आपण सचिंत आहोत. तुकोबरायांचे संतांची चिंता कोणती माहित आहे? ऐशी चिंता करी कैशी काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म कबारुषतील धर्माधर्म. ही त्यांची चिंता. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. आणि आपली एकच चिंता, बंगला होईल का, शेजारचं एकरभर निघलं ते घ्यायला जमेल का, नोकरी लागेल का, किती द्यावं लागेल, कोणाला द्यावं लागेल, ही चिंता आपली. आणि म्हणून आपल्या चिंतात आता निश्चिंतीने नाही, संतांच्या जीवनात आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया इंद्रिय. धावा शब्दाचा अनेक अर्थानं घ्या. मनाची धाव कुंटली, हाताची म्हणजे इंद्रियाची, सर्व इंद्रियाची धाव. सर्व इंद्रियाची धाव म्हणजे गोड ओवी मला पूर्ण आठवणार नाही. तृषा प्राशना लागी ओढी आहे ती नाथबाबाची ओवी आहे. जिभेला वाटते चांगलं चांगलं खायला मिळालं पाहिजे, डोळ्याला वाटते चांगलं चांगलं पाहायला मिळालं पाहिजे, कानाला वाटते श्रवण मागती मधुर गायन, मधुर ध्वनी आलाप. हे सर्व इंद्रियाची ओढाओढी, या सर्व इंद्रियाची ओढाओढी अर्थात धाव सर्व संपलेली आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुकोबार आहे फार तुमच्या जीवनात आनंद दिसतो, गोड असं तुमचा चेहरा प्रसन्न सांगतायत. हे सर्व कशामुळं? तुकोबार म्हणतात मी हे जे श्रम केला ना, हे सर्व कष्ट केले ना, योग्य संगतीत केले, योग्य गुरुच्या मार्गदर्शनात केले. मला बाबाजी चैतन्यासारखे खूप मोठे गुरु भेटले. भोजना मागती तुप पावशर, सत्य गुरुराये कृपा मज केली. गुरु योग्य भेटला, योग्य मार्ग दाखवला, त्या मार्गाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी चाललो आणि मी निश्चिंततेला प्राप्त झालो. खरंच आता मला वाटते की कोणीतरी पुरस्कार द्यावा, पण मला वाटते पण मी कोणाच्याकडून पुरस्कार स्वीकारणार नाही. मी एकाच जणाकडून पुरस्कार स्वीकारणार आहे माझ्या निश्चिंततेबद्दलचा. त्या अधिकारी पुरुषाचं नाव आहे, अर्थात तो पुरुषही नाही स्त्री नाही, त्या अधिकाऱ्याचं नाव आहे मन. मी माझ्या मनाला विचारलं का रे आपण मी जन्माला आल्यापासून मी जो परमार्थ केला तो चुकला, योग्य आहे की अयोग्य आहे? मनानं सांगितलं घाबरू नको, घाबरू नको. मी CCTV म्हणून तुझ्या प्रत्येक कर्माकडे लक्ष ठेवून होतं माझं. एक क्षणही माझ्या या नजरेतून, म्हणजे मनाला चुकून सोडून माणूस राहू शकतो का? मन नावाचं CCTV आहे आणि त्याची कॅपॅसिटी दादा, त्याची कॅपॅसिटी अनलिमिटेड GB आहे. CCTV लावले घरात आपण लावतो, त्याची कॅपॅसिटी असते काय 50 GB 100 GB 200 GB. इथं अनलिमिटेड आहे. जन्माला आल्यापासून तर मरणापर्यंत अगोदरचं बी त्याच्यात स्टॉक काय म्हणतात, अगोदरचं त्याच्यात हे आहे आणि नंतरचं पुढं आहे. मनाने सांगितलं महाराज घाबरू नका, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठंच चुकलेले नाही, कुठंच चुकीचं पाऊल तुम्ही उचललेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही जो परमार्थ केला तो अत्यंत योग्य आहे. कौतुक वाटे झाली या वेचा. वेच शब्दाचा अर्थ आहे जो परमार्थामध्ये काल गेला तो वेच. त्या कालाचा जेवढा झाला, जेवढे दिवस तुकोबाराय 40-42 वर्षे जगले, ज्ञानोबाराय 16-20-22 वर्षे जगले आहे की नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो ऐका, काही माणसं कामं करतात, महत्त्वाची कामं करतात. काहीचं काम तासाभरात होतं, काहीचं काम एकाचं काम तासाभरात झालं. एक जण काम घेऊन आला इथं आणि तासाभरात त्यांनी जे करायचं होतं ते बिलकुल केलं. त्याचं कारण काय? त्याला वर्म सापडलं होतं. त्या एकाचं नाव आहे एक तास उरला खटवांगरायाचं. त्यांनी एका तासात आपलं काम करून घेतलं. एकाने 7 दिवसात आपलं काम करून घेतलं. काय नाव त्याचं? म्हणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती. 7 दिवसात त्यांनी काम करून घेतलं. आपलं कसं काय? आपलं किती दिवस झाले? 7 दिवसात एकाचं काम झालं
एका तासात एकाचं काम झालं आपलं. सांगा ना तुमचं माझं माझ्यासहित. माहीत आहे काही किती दिवसात होणार आहे सरकारी काम? 4 महिने थांब असं म्हणतात. काम महत्त्वाचं आहे. काम म्हणजे आत्मकल्याण, आत्मउद्धार, ज्याच्यासाठी आलो ते काम. त्यांनी त्यांचं काम साधून घेतलं. आपलं जन्मच्या जन्म, किती जन्म झाला पेरा गणित नाही जी दातार, पडलो आवर्ती भोवरा वळसा थोर माया जाळी. म्हणून धडपड अट्टहास तुकोबारानेही केला ना, अट्टहास आपणही करतो, पण आपला अट्टहास कुठंतरी चुकतोय. तुकोबाराय म्हणतात कवतूक वाटे झाली या वेचाचे. माझा जो वेच मी पूर्ण क्षण न क्षण परमार्थामध्ये लावला. एक क्षण सुद्धा मी वाया जाऊ दिलं नाही हो, एक क्षणही. माझी मज झाली अनाबदवाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. अनाबदवाचा, माझी इच्छा नसतानाही माझ्या मुखातून ते नामस्मरण यायला लागले. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे, नाम मंगळाचे तेने गुणे कवतूक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. काय घडलं तुकोबाराय म्हणतात, मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे आत्मकल्याण, आत्मउद्धार. त्यालाच मोक्ष म्हणतात, मुक्ती म्हणतात. त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे असते. भक्ती नंतरची गोष्ट आहे. पहिले मुक्ती तर मिळू देत. आम्हाला मुक्ती बिक्ती नको, आम्हाला भक्ती करायची हे तुकोबारायने म्हणावं, नामदेवरायाने म्हणावं. देवा ऐके घे विनंती, मज नको रे ती मुक्ती, तया इच्छा गवती, हेची सुख आगळे, हेच सुख आगळे. हे कोणी म्हणावं? मला जिलेबी आवडत नाही. अरे पण दिली का कोणी तुला? आपल्याला गुलाबजाम आवडत नाही, अरे तुला विचारलं सुद्धा नाही कोणी. पुढं यावेत मग म्हणावं, ताट पुढं वाढून असावं, घ्या 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 म्हणावं, मग म्हणावं नाही मला पाहिजे. त्याला मूल्य आहे. तसं मुक्ती मोक्ष हे नको कोणी म्हणावं तुकोबारायनं, त्याच्यापेक्षा आपण पहिले म्हणावं, देवा देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. प्रार्थना आहे, देवा मोकळं करा. थकलो मी, खूप भागलो, खूप कष्ट केले. तुझी भेट घेण्यासाठी मी काय काय नाही केलं. याची लागी वो त्याजियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. वो जन्म जन्मांतरी केली गे सूचना, जन्म जन्मांतरी केली गे सूचना. काय काय नाही केलं मी, खूप प्रयत्न केले. खंडोबाकडे गेले मी, गणपती बाप्पाकडे गेले, देवीकडे गेले. त्याच्यासाठी आहे आपलं जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझा अर्पिला, देह तुझा अर्पिला तुझ्या फुलवारा बांधिला, देह तुझा अर्पिला तुझ्या फुलवारा फुलवरा बांधिला, आई भवानी थोर जाणून तुझं म्या उपासिले. मोठा फुलवर आहे म्हणत असतो. आपलं कोणी पिंगळा म्हणते आम्ही आमचा फुलोरा म्हणतो. हाती परडी देऊनी तिने मज भिकेशी लाविले. खूप फिरलेत, खूप फिरलो भक्त म्हणतो. अनेक देवाची उपासना केली, पण जिथं जिथं गेलो शेवटी त्यांनी माझा उपयोगच करून घेतला. कोणी शेवटी भिकेला लावलं, कोणी हाकलून दिलं.
आणि मग असं करता करता भटकता 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 आलो पंढरीजवळ. तिथे एक दिसला महात्मा पुंडलिक राय आणि त्याने हात धरून त्या पांडुरंगाच्या चरणावर नेला. आणि मग कळलं की अरे बापरे, आत्तापर्यंतचं सर्व फुकट गेलं. आणि मग परात पर सोयरा पुंडलिक बरात दिदला थारा. आणि मग माझं कल्याण झालं. म्हणून हे सर्व करत असताना मानवी जीवनाची सार्थकता मुक्ती आहे. आपण पहिले देवाची भेट, देवाचं दर्शन. दर्शन म्हणजे काय हो? जन्म मरणापासून सुटका, भवसागरातून सुटका, ते झाली पाहिजे. अशी सुटका त्यालाच म्हणतात मोक्ष. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळे. आपण बाजारात गेलो, एकाला घोडा घ्यायचा होता. हौशी होता, पैसे खिशात नव्हते पण घोडा घ्यायचा होता. आणि मग त्यांनी काय केलं, 500 रुपये जवळचे नेले. पूर्वीचा काल 500 रुपयात घोडा घ्यायचा म्हणून गेला. घोडा घ्यायचा होता त्याला. बाजारात गेला. जरा सकाळी गेला 10 वाजता. भरपूर बाजार असा भरला होता. काही घोडे आले होते विकण्यासाठी, काही यायचे होते. त्याने विचार केला आता घोड्याचा बाजार म्हणल्यावर नुसते घोड्याच असतात का, ते रेकी आणखी काही, ते काही बरेच घोड्याच्या त्या याच्याकरता लागणारं बसण्याकरता काय ते साहित्य, त्याचे दुकानं आले होते. ते दुकानं सजले होते, घोडे आले. तो म्हणला आता 10-11 वाजले, आणखी घोडे यायचे. दुपारी 3-4 पर्यंत भरपूर चांगले चांगले घोडे येतील. आणि मग आपण म्हणले अगदी अस्सल चांगला पाहून आपण एखादा घोडा घेऊ. मग म्हटले 4 वाजेपर्यंत, आता 10 वाजले, आता 4 वाजेपर्यंत काय करायचं. आणि म्हणून मग तो आता घोडा आपल्याला घ्यायचा आहे, पण रिकीब म्हणतात त्याला बसायला, ते रिकीबच म्हणतात ना, पाय ठेवायचं लगाम वगैरे. आता आपल्याला काही घ्यायचं नाही, पण भाव पाहायला काय हरकत आहे, टाईमपास म्हणून आता वेळ आहे. आपण मग गेला दुकानात आहे का हो कसं दिला. हा त्याला जी नाही म्हणते वाटते, घोड्यावर बसायचं असते त्याला काहीतरी जीन रिकीब असं आहे ना ते काहीतरी. मग घोडा किती रुपयाचा, घोड्याची किंमत कुठपर्यंत किती, 1 लाख. तुमचे किती, 4 लाख. तुमची आणखी कोणाची, 1,20,00,000 घोडा पाहिला मी. तुम्ही म्हणसाल महाराज इथं राहून खोटं बोलता, इथं उभं राहून खोटं बोलता. हो, खोटं नाही बोलत. 1,20,00,000 घोडा पाहिला. आणि आधी काही पटत नसेल तर मी सोबत घेऊन जातो घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी. तिथं एक घोडे फार्म आहे. आम्ही 95 ते 2000 95 ते 2000 घोरडे डोंगरावर होतो, पूज्य बोधेबाबांच्या आज्ञेनं. हेलिकॉप्टर उतरायचं तिथं. हसन अली कोणतरी नाव आहे, मुंबईचे आहेत घोड्याचे व्यापारी, आता आहे की नाही माहीत. घोडा पाहायला गेलो. काय घोडा राव, चित्रातल्यापेक्षा घोडा होता. चित्रातल्यापेक्षा घोडा होता, एकदम भारी. आमचे महाराज तिथं राहतात, त्या महाराजांचा पुतण्या तिथं कामाला होता. त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज परवाच जपानहून विमानानं आणला आहे म्हणले घोडा. तिथली शर्यत जिंकून आला. 1,20,00,000 आहे म्हणले. 1,20,00,000 घोडा. 10-10 कोटीची शर्यत जिंकते ना होतो. मग 1 कोटी किंमत नसेल का त्याची. असा घोडा होता महाराज. हे पूर्ण आता हे आमच्या माधवचं घर अख्खं एकट्याला होतं. थांबत एक क्षणभरही नव्हता. आम्ही बाहेरच उभे राहिलो. टटक 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 फिरायचा बिलकुल असा घोडा. मला हे सांगायचं होतं की एवढी किंमत असू शकते. विश्वास नसेल तर पाहुणे अधिकही घोड्या आहेत तिथं. घोडा घ्यायला गेला आपला. आपण या आता बाजारात येऊ आपण. तो जीन आणि ते पाहण्यासाठी निघाला. अहो कसा दिला हे जीन घोड्यावर बसण्याचा, म्हणे 500 रुपये. हा म्हणे एवढं सांगत असतात. त्याला घ्यायचं नव्हतंच, फक्त टाइमपास करायचा होता. दुसऱ्या दुकानात गेला. केवढ्याला देणार जीन घोड्यावर बसायचा, म्हणे 300 रुपये. तुम्हाला पाहिजे का, नाही आपलं विचारतोय. 100 रुपयाला देणार का. त्याला माहिती आहे 100ला म्हणल्यावर कोण देणार आहे आपल्याला. 4-5-6 दुकानं झालं फिरता फिरता पहिल्याच दुकानात आला. पहिल्या दुकानात आल्यानंतर ज्यांनी पहिले भाव सांगितला होता त्याने ओळखलं, हा वेडा आगाऊपणा करतो, नुसता फिरतो, भाव पाहून आला, याची मजाच घ्यायची आपल्याला चांगली. आता परत आला. का केवढ्याला दिला, तुला केवढ्याला पाहिजे. त्याला पहिले त्याने सांगितलं होतं, त्याला किंमत लक्षात राहिली नव्हती. 500 रुपये सांगितले होते, पण हा विसरला. त्याच्या लक्षात होतं की याला गंडवायचं, आता फसवायचंच बरोबर. तो विकणारा म्हणायला लागला, तुला कितीला घ्यायचं आहे. तुम्ही भाव सांगा ना, भाव सांगा ना. 1000 रुपये. 1000 रुपये राव, कुठं 1000 रुपये सांगत असतात का जीनचे. तू किती देणार. 1000 रुपये असतात. अरे आम्ही सांगितलं, तू तर सांग. 500 रुपयात तर कोणी देईल म्हणे. काढ लवकर, काढ लवकर. तिथं 2-4 लोक होते, ते पाहत होते. आता नाही कसं म्हणा, हानतील धरू ना. खिशातले 500 काढले, दिले. जीन घेऊन घरी आला. घोडा
तुम्ही हसले म्हणजे विनोद वाटला, मलाही थोडासा विनोद वाटला, हसलो आपण, विनोद आहे. पण त्या घोड्याचं सांगितलंच नाही मी. हे आपले तसंच झालं. घोडा घ्यायचा म्हणजे आत्मकल्याण रूपी घोडा बाजूला राहिला आणि संसार रूपी जीन घरी घेऊन आलो आपण. आहे की नाही? आपलं आत्मकल्याण ज्याच्यासाठी आपण 500 रुपये तो घोडा घेण्यासाठी गेला होता, घोडा राहायला घ्यायचं आणि त्याच्यावर बसायचं. करता काय त्याचं? घोडा नसल्यावर ते कुठे ठेवता? तसा आहे आपला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये उद्दिष्ट घेऊन आलो, ते मला प्राप्त झालं. तुका म्हणे मुक्ती परणिली. परण झालं म्हणजे वरण परण, अर्थात त्याच्यासोबत लग्न लावलं, मुक्तीसोबत ती प्राप्त केली. वरण करणे आणि परणे म्हणजे प्राप्त करून घेणे. तुका म्हणे मुक्ती परणिली नोरी. आणि मग आता मुक्ती तर प्राप्त झाली मला, माझा उद्धार झाला, पण प्रारब्ध शिल्लक आहे ना, आणखी जगण्याचं प्रारब्ध शिल्लक आहे. मृत्यूची वेळ आलेली नाही. मुक्त झाला की मेला असं होत नाही. विदेह मुक्ती वेगळी, जीवनमुक्ती वेगळी. जिवंत असताना जी प्राप्त होते ब्रह्माकार वृत्तीचा आकार, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. पण आणखी प्रारब्ध शिल्लक आहे. म्हणून जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणून आता दिवसचारी खेळी. आता काय करणार? आता काही नाही करणार. मी भजन करणार, लोकाला भजन करायला सांगणार, लोकांकडून भजन करून घेणार. विठोबा यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णीची कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णीची तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी. आता दिवसचारी खेळी मेळी. संतांचं काम झाल्यावर त्यांचं जे आयुष्य शिल्लक असतं, त्यांचं ध्येय, त्यांना मुक्ती नावाची मोक्ष त्यांना प्राप्त झाल्यानंतर तेही जीवन जगतात. पण त्यांचं नंतरचं जीवन जगणं जसं स्वच्छंदी जीवन असतं, भगवंताचं भजन करत करत ते जीवन जगतात, इतरांना भजन करण्याला प्रवृत्त करतात. आपलं 4 दिवस खेळीमेळी तर आपल्याला कोणत्या जन्मात भेटेल सांगता येत नाही. किती जन्म झाले तरी आपले खेळीमेळीचं वातावरण होईल की नाही सांगता येत नाही. पण आपण एकच प्रार्थना करू, तुकोबाराया, तुम्हाला जी अवस्था प्राप्त झाली, तुम्हाला जे भगवंताने कृपारूपी फळ तुमच्या पदरामध्ये टाकलं, तुम्हाला जी अवस्था समाधानाची, शांतीची, निश्चिंततेची प्राप्त झाली, तीच अवस्था आम्हालाही प्राप्त होऊ द्या. आणि तुम्ही जी जीवनामध्ये साधना केली, भगवत भजनाची असेल, नामचिंतनाची असेल, तीच साधना आमच्या जीवनामध्ये सुद्धा घडू द्या. घडू दे प्रभू एवढे घडू दे. जडू दे प्रभू चित्त पायी जडू दे. माझे चित्त तुझे पायी राहे, आयशे करी काहे, किंवा चित्ती तुझे पाय डोळा. कृपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अशा प्रकारची अवस्था आम्हाला प्राप्त होऊ द्या. कैलासवासी इंदुमती इंदुबाई यांनी यांच्या जीवनामध्ये ही साधना केली असल्यामुळेच झाला माझा वेळ, पण अधिक 2 मिनिटं याच्यासाठी घेतो. परमार्थ असा आहे, जिवंतपणी करता येतो आणि गेल्यावरही करता येतो. परमार्थ संसार फक्त आपण जिवंत असेपर्यंत करता येतो, गेल्यावर संसार नाही करता येत. परमार्थ असा आहे, आपण गेलं तरी करता येतो. या वाक्यावर काही संशय आहे कोणाला? परमार्थ गेल्यानंतरही करता येतो. जिवंतपणे भजन, कथा, कीर्तन, दान, धर्म, अन्नदान, देणगी, कुठं धर्मशाळा बांधणे, कुठं दान धर्म करता येतं. आपण गेलो तरी परमार्थ करता येतो. कशावरून? हे काय चाललंय, गेल्यात ना त्या, तरी
त्यांच्याच निमित्त करणारे जरी हे असले, मुलं असले करणारे, पण निमित्त काय आहे? त्यांचंच आहे ना. मग त्यांचंच निमित्त, त्यांनीच काही कमावलेलं असेल, दोन्ही अर्थानं कमावलेलं, लौकिक संपत्ती, धनसंपत्ती असेल, पैसा, शेतीबाडी आणि पुण्य, त्याच बळावर हे त्यांच्याच निमित्तानं करतात. म्हणजे परमार्थ गेल्यावरही करता येतो, गेल्यावरही करता येतो, संसार गेल्यावर नाही करता येत. हां, पिंडाला कावळा जाणे शिवला. आता थोडंसं मी म्हटलं, पण थोडंसं वाक्य मागं घेतो. संसार प्रपंच गेल्यावरही करता येतो. कावळा शिवला नाही पिंडाला. सांगा सांगा सांगा, कावळा शिवत नाही. दुसऱ्याचं नाही सांगत, माझ्या गावातलं सांगतो. आयुष्यभर दारू पिला होता, खूपच दारू प्यायचा, खूपच दारू प्यायचा. पिंडाला कावळा शिवणे. शेवटी पोराला सांगितलं, मी लहान होतो तो, आमच्या भाऊकीनं, जा कबूल कर. अहो, एवढीशी बाटली आणली हो. पहा, मी बाटलीच म्हटलं, तुम्हाला बाटलीतलंही कळलं. मी पाण्याची म्हणणार होतो. बाटली ठेवली, कावळा शिवला ना, पाहता काय माझ्याकडं. अशा कितीतरी गोष्टी आहेत. संसार सुटत नाही माणसाचा. मला सांगायचं आहे काय, परमार्थ गेल्यानंतरही करता येतो. बघा, हा आज या निमित्तानं अन्नदान होणार आहे, या निमित्तानं सत्कथा, हरिकथा, कीर्तन महोत्सव झाला. हे सर्व संत मंडळी आले, तुम्ही आले, प्रेमानं आले, श्रद्धेनं आले, भावनेनं आली. या ठिकाणी मी सांगत असताना मी माझ्या तोडून काहीतरी देवाचं नाव बोलत होतो, तुम्ही ऐकत असताना तुम्ही कानानं ते श्रवण देवाचंच नाव करत होतं. एकूण झालेलं सर्व काय झालं, सत्कर्मच झालं. म्हणजे ते असताना त्याने सत्कर्म केलं आणि गेल्यानंतर हे तुमच्या आमच्याकडून करून घेता येतं. करविता व्रता अर्ध पुण्य लागे, असा परमार्थ आहे. म्हणून एवढा सोपा असलेला परमार्थ तुम्ही आपण करत जावा. तेच मागणी तुकोबार आहे, पांडुरंग परमात्मा ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, सद्गुरू जोग महाराज सर्व संतांकडे आपण करूया. कोणती मागणी? दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मजायशी करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून परत प्रार्थना सर्वांच्या वतीनं तुकोबाऱ्यांना करू. असाच परमार्थाची सेवा आमच्या जीवनामध्ये. आम्हाला संसार आठवला नाही पाहिजे, आम्हाला देवच आठवला पाहिजे, असं काहीतरी करा. ऐसा वर देही हरी. लयच गोड आहे हो, फारच गोड आहे. जनाबाईचा अभंग आहे, मस्त एकांतात ऐकायचं. काय म्हणतात त्याला, ते होम थिएटर असेल छोटंसं एवढं, ते ऐक मस्त. हातात चिपड्या घ्यायच्या, खोली लावून घ्यायची एकांत, आणि ते भजन लावून द्यायचं. जनाबाईचा गोड अभंग किशोरीताईने गायलेला आहे. मला तसं झालंय म्हणून सांगतो, लय गोड अभंग आहे. जनाबाई म्हणतात, देवा असं करा काहीतरी, एखादा वर द्या आम्हाला. कोणता वर? तथास्तु, होईल तुझं लग्न. एकरी 100 टन तथास्तु, गरज नाही. तो वर नाही पाहिजे देवा मला, असा वर द्या. कसा? की मी बसल्यानंतर सहज तुझं गोड नाम आपोआप आमच्या मुखातून आलं पाहिजे. ऐसा वर दे हरी, ऐसा वर दे हरी, गाई नाम निरंतरी, गाई नाम निरंतरी, गाई नाम निरंतरी. जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाच तसे माझे. जे जन्म सहस्त्र ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावं. या भगवंताचं नाम मुखाला नेहमी यावं, अशीच कृपा करा. तुका म्हणे मुक्ती परनिले नोरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया, चित्त शांत झालेले. कसल्याच प्रकारची हे हवं ते हवं, इदम्य स्यात् इदम्य स्यात् इच्छा काम शब्दिता. कोणत्याच प्रकारची इच्छा शिल्लक राहिलेली नाही. फक्त एकच इच्छा शिल्लक आहे, तुझं नामस्मरण करण्याची. तेवढी पूर्ण करा. तीच प्रार्थना आजच्या या प्रसंगी या कुटुंबानं संपन्न केलेला. आणि जवळजवळ हत्ती गेलं आणि शेपुटही गेलं. आता सर्व संपलाय आजचा उत्सव या ठिकाणी. अर्थात म्हणजे कीर्तन संपलंय, बाकी भोजन वगैरे प्रसाद आहेच. तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं साधू संतांच्या चरणी प्रार्थना करतो की अशा प्रकारची अवस्था आमची होऊ द्या. आम्हाला भजन करण्याची सद्बुद्धी द्या, साधू संतांची सेवा करण्याची सद्बुद्धी द्या, आणि त्याच्यात आमचा काल खर्च व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. पुनश्च एक वेळ सर्वांचं दर्शन घेतो. झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा
ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू जोग महाराज संत बोधे बाबा यांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. मोठ्या श्रद्धेनं आपण या ठिकाणी आलात, प्रेमाने आलात, प्रेमाने आलात. प्रेम आहे कुटुंबावर, सब सेवची प्रेम सगाई. आणि म्हणून सर्वांचं परत एक वेळ दर्शन घेतो. तुमच्यावर माझ्यावर भगवान परमात्म्याने कृपा करावा अशी कृपेची याचना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर